हडपसरचे हॉस्पिटल केसमध्ये आरोपी सीसीटीव्ही फुटेजेस आणि इतर टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन अनुषंगाने काल जे बाबी समोर आली होती ते आरोपी आयडेंटिफाय करण्यात आला होता. आरोपीचे काल जे घर आहे आणि त्याचे दुकान आहे तिथे झडती घेण्यात आली होती आणि ते झडतीमध्ये जे डिजिटल क्लॉक होता त्याचे केस जे होता ते त्यांच्या घरात सापडला होता, म्हणून आरोपी कन्फर्म्ड आहे अशी खात्री झाली होती. टेक्निकल एनालिसिस इन्व्हेस्टिगेशनचे आधारेवर आरोपी एक ट्रेननी नागपूरचे दिशाने पळालेले आहे अशा प्रकारची बातमी समोर आली होती. अकोला पोलीस यांच्याशी संपर्क करून त्यांना मूर्तिजापूर परिसरात इंटरसेप्ट करण्याची प्रयत्न करण्यात आली, परंतु तसे न होता शेवटी त्यांना नागपूरचे रेल्वे स्टेशनला त्यांना एटीएसची पथकनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे. त्यांना आरोपीला पुण्या येथे आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. मला वाटते आज रात्रीपर्यंत ते बहुतेक पुण्यात पोहोचते. तपास आता यामध्ये कोणताही प्रकारचे टेरर अँगल या पूर्ण घटनेमध्ये नाही है. हे फक्त एक इंडिव्हिज्युअल ऍक्ट होता आणि त्याचे मोटिव्ह प्रथमदर्शनी काही एक्सटॉर्शन करण्याची हेतू असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, परंतु तपास सध्या प्राथमिक स्टेजवर आहे. पूर्ण तपास झाल्यानंतर आपल्याला वेळोवेळी अपडेट देण्यात येईल. प्रथमदर्शनी तपासमध्ये या डिव्हाइस जे होता त्यामध्ये एक्सप्लोसिव्ह कंटेंट पण नव्हता अशा प्रकारचे प्राथमिक दृष्टीने समजते, परंतु ते शेवटी फॉरेन्सिक रिपोर्ट डिटेल आल्यानंतरच आपल्याला डिटेल कळेल. आरोपी जे आहे त्याचे कोणताही पूर्व इतिहास क्राईम रेकॉर्ड अभिलेखवर दिसून येत नाही, परंतु इतर बाकी जे जे काही ठिकाण आहे तिथे त्याचे झडती वगैरेची प्रक्रिया इतर सुरू आहे. आरोपी आतापर्यंतचे तपासात एकटाच आरोपी होता. 10 तारीखला त्या हॉस्पिटलला काही पर्सनल ट्रीटमेंटसाठी गेला होता. तिथे त्याचे काही एस्टिमेट त्याचे खर्चाचे देण्यात आला होता. ते त्यांच्याकडे ते पैसे नव्हता, म्हणून त्यांनी अशा प्रकारचे त्यांनी एक प्लॅन केला आणि हे कृत्य केले असल्याचे प्रथमदर्शनी तपासात दिसते, परंतु जसं मी सांगितले तपास पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला फायनल करवण्यात येईल. एस्टिमेट त्याच्या उपचाराचं होतं की त्यांचे स्वतःचे उपचारासाठी काही एस्टिमेट त्यांना मिळाला. अशा कोणत्याही बाबी समोर आले. त्यांनी त्यामध्ये एक तरी कोणत्याही प्रकारचे एक्सप्लोसिव्ह कंटेंट जे त्यांनी एक ते डिव्हाइस जे बनवला होता त्यामध्ये नव्हता, परंतु त्यांनी ऑनलाईन हे डिजिटल वॉच इत्यादी ते ऑनलाईन पद्धतीने त्यांनी मागून घेतला होता आणि ही सगळे युट्यूबवरचे व्हिडिओज इत्यादी पाहून अशा प्रकारचे त्यांनी एक बॉम्ब सदृश एक वस्तू तयार करण्याची त्यांनी प्रयत्न केलेले आहे. आरोपी मूलतः सोलापूरचे आहे, परंतु ते पुण्यात मांजरी भागात राहतात. त्याचे घर तिथे आहे, त्याचे एक शॉप आहे आणि काही त्याचे त्या परिसराचे राहणारे त्याचे मित्रमंडळी पण मांजरी भागात राहतात. त्याचे दुकानमध्ये पण येणे जाणे त्यांचे वास्तव्य होता. अशा कोणत्याही प्रकारचे एक्सप्लोसिव्ह कंटेंट त्याचे पूर्ण डिव्हाइस मध्ये नव्हता अशा प्रकारचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, परंतु शेवटी जे डिफ्यूज करण्यात आला त्याचे आम्ही जे कंटेंट लावून डिफ्यूज केला आणि त्या आजूबाजूचे पूर्ण परिसराचे सॉइल कंटेंट आम्ही ताब्यात घेतलेले आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट वरून ते क्लिअर होईल की काही जे आम्ही कंटेंट वापरले याचे व्यतिरिक्त काही कंटेंट होता का ते त्यावरूनच समजेल. त्यांचे शॉप होता, क्लोथ्स आणि शूजचे छोटासा शॉप होता. काही भाग
वॉचचे कार्टन जे कव्हर आहे, जे केस आहे, ते ऑनलाईन जे मागितला होता त्याचे केस तिथे सापडला होता. जी 10 तारीखला ते स्वतःच्या उपचारासाठी गेला होता. नाही झाला नव्हता. त्याचे फॅमिली सोबत ते राहतात, त्याचे घरात ते आणि त्यांची हे राहते. काही मित्र काही असं काही दिसून आलेले नाही. इतर कोणाचाही जी पाईप्स वगैरे ते आजूबाजूचे शॉपला खरेदी केलेले आहे आणि वेगवेगळी गोष्ट त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणातून खरेदी केलेली आहे. कुठे सेलो टेप, कुठे टू वे टेप खरेदी केला, कुठून पाईप खरेदी केला. अशा प्रकारचे सीसीटीव्ही फुटेजेस पाहिल्यानंतर जी गोष्टी समोर आली त्यावरूनच काल 12 ते 1 वाजताचे सुमारास आम्हाला आरोपी आमचे कन्फर्म झाला होता, निष्पन्न झाला होता. या प्रकरणात जसे मी सांगितले होते, सर्व दिशेने तपास सुरू होता. जे सीसीटीव्ही फुटेजेस वरून हॉस्पिटलमध्ये जे त्या काळात येणारे लोक आहे, असे 15 ते 17 लोकांचे तपास काल दुपारपर्यंत करण्यात आला होता. जोपर्यंत हे आरोपी शेवटी फायनल झाला नाही तोपर्यंत वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू होता. हे फायनल झाल्यानंतर त्याचे मागे टीम होती. थोडानी हे रेल्वे स्टेशननी अराउंड 5:45 वाजता आमची एक मोठी ऑपरेशन तिथे आम्ही राबवली होती, परंतु ते ट्रेननी निघून गेला होता आणि शेवटी ट्रॅक करत आम्ही त्यांना शेवटी नागपूरला एटीएस टीमची मदतीने पकडण्यात आलं. नीटचे विषयाबद्दल पुणे शहर पोलीस दल त्याबद्दल कोणताही वक्तव्य करू शकत नाही. ते विषय एक डिफरंट इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी त्याबद्दल तपास करत आहे. त्याबद्दल मला काही बोलणे उचित पण नाही, संयुक्तिक पण नाही आणि मला त्याची कल्पना पण नाही. हॉस्पिटलची सुरक्षा आणि पुणे शहराचे सर्व प्रकारचे एस्टॅब्लिशमेंटची सुरक्षा पुणे शहर पोलीस दलाचे प्राधान्याचे विषय आहे. असा कोणताही कृत्य होणार नाही आणि जे काही आवश्यक उपाययोजना आहे पोलीस दलांकडून घेण्यात येत असते. आमचे जे काही स्पेशलाइज्ड एजन्सीज आहेत, URTs असतील, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड्स असतील किंवा इतर जे काही यंत्रणा आहे ते पूर्णपणे सक्षम आहे आणि पूर्णपणे राऊंड द क्लॉक अलर्ट मोडवर असते. अशा कोणताही कृत्य शहरात होणार नाही आणि काही झाल्या तर त्याचे तोंड देण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज नाही. खंडणीसाठी मी सांगितले आतापर्यंतच्या तपासामध्ये त्यांना अशा प्रकारचे त्यांनी प्लॅन केला होता की एक डमी काही डिव्हाइस तिथे ठेवू आणि नंतर अशा प्रकारचे ठेवणार म्हणून करून काहीतरी पैसे आम्ही एक्स्टॉर्ट करणार, अशा प्रकारचे प्लॅन होता अशा वाटते. तरी पण जशा मी सांगितले, द कॅच इज दॅट द इन्व्हेस्टिगेशन इज इन द प्रिलिमिनरी स्टेजेस. We'll be able to give you final updates after we are able to interrogate the accused and we get the forensic report. तेच पैसे खंडणीच्या उपचारासाठी वापरले जातात.